या ठिकाणी उपस्थित असलेले तिचे आजी आजोबा आई वडील, तिचे नातेवाईक, सगळे चुलते आणि या कनेर वस्तीवरील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे तिचे नातेवाईक आणि माझे लघुलेखक विद्यार्थी, सर्वप्रथम आजचा हा जो आनंदाचा दिवस आहे, ह्यामध्ये विद्यार्थ्याचं त्यामध्ये काय असतं किंवा विद्यार्थी किती झोकून देऊन कष्ट करतो, हे मला वाटतं इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेपेक्षा ही जी आमची लघुलेखनाची जी परीक्षा आहे, मला वाटतं ती सगळ्यात अवघड परीक्षा तिला म्हणता येईल. आणि आपल्याला निश्चित अभिमान वाटला पाहिजे की आपल्या सोनईसारख्या या छोट्याशा गावातून वाड्या वस्त्यावरची मुलं, आता तुम्हाला एक विशेष वाटेल की ती आता सध्या जेव्हा ती जॉईन होईल तर ती क्लास 2 ऑफिसर म्हणून जॉईन होणार आहे. आणि एका महाराष्ट्र शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये क्लास 2 जॉईन होणं ही साधी गोष्ट नाही आहे. आणि यासाठी करावा लागणारा जो काय प्रवास आहे, आता तुम्ही, मला वाटतं सरांनी आता सांगितलं की खूप त्याच्यासाठी जो त्याग आहे हा खूप महत्त्वाचा आहे. जाताना ती इथून ज्यावेळेस ती पायी जात असेल त्यावेळेस तिचा प्रत्येक पाय हे म्हणत असेल की हा जो माझा मी केलेला जो त्याग आहे तो एक दिवस निश्चित फळाला येईल आणि मी त्या यशाच्या शिखरावर जाईल. आणि तोच त्याग मला वाटतं कदाचित तिच्या त्या आयुष्यातील या मोठ्या परीक्षेमध्ये तिला तो मिळाला असेल. ठीक आहे, मध्ये अनेक परीक्षा येतात, अपयश येतं म्हणून खचून जायचं नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट, माझे लघुलेखक बंधू आहेत, माझे विद्यार्थी आहेत, तर हे विद्यार्थी आता थोडेसे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. पण एक आहे, हापसे सरांवर विश्वास ठेवा. परत एकदा सांगतो, हापसे सरांवर विश्वास ठेवा तर तुमचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे. भविष्यामध्ये काही येईल, जरी महाराष्ट्र शासनाने तुमचा हा कोर्स बंद केला, कोर्स म्हणण्यापेक्षा काही संवर्गामध्ये काही डिपार्टमेंटमध्ये हे जरी बंद केलं तर आपल्यासाठी एक लक्षात ठेवा, ईश्वराने कुठंतरी एक छिद्र ठेवलेलं असतं आणि त्या छिद्रातून जाण्याची आपली तयारी फक्त ठेवा. माझे ते आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेच आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येतील त्यावेळेस मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. पण एक लक्षात ठेवा की न्यायालयासारख्या डिपार्टमेंटमध्ये असेल, अनेक तुमचे आपले जे ग्राहक तक्रार मंचासारखे जे ज्या ठिकाणी न्यायालयीन कामकाज चालतं तिथं गोपनीयता महत्वाची असते. ज्या ठिकाणी IAS ऑफिसर्स असतात, कलेक्टर सारखे लोक असतात, त्यांना सुद्धा PA ची गरज असते. आणि म्हणून तुमची जी ही आता काय होणार आहे, तुम्हाला एक आणखी मी तर म्हणतो, हे जे मृत घोषित केलं तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही सर असं का म्हणताय, कारण आता मुलांच्या मनामध्ये खूप मोठी एक शंका अशी आहे की आता हे संवर्ग बंद केला, आता हे बंद करून टाका आणि मुलं शिकणार नाहीत. पण आता जेव्हा तुमच्याकडे तुम्ही या ठिकाणी लघुलेखनामध्ये तुम्ही तरबेज आहात, त्याच्याबद्दल वाद नाही, तुमच्याकडे स्पीड आहे. उद्या जर जाहिरात आली तर आपल्याला फक्त एक जागा पाहिजे, तुम्हाला 10 जागेवर काम करायचं नाही. एक जरी जागा आली तर त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं की आताच्या या समाज कल्याण विभागामध्ये एवढ्या अवघड परीक्षेमध्ये आपल्या क्लासच्या तिन्ही विद्यार्थिनी आहेत, हे विशेष आहे. एक दिव्या भडके आहे, तिला मला वाटतं किती पोस्ट, तिची 10वी पोस्ट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 10 पोस्ट मिळवणं फक्त हे लघुलेखन किंवा हा स्टेनो हाच कोर्स करू शकतो. कारण महाराष्ट्र शासनाचे इतर MPSCच्या आता हे ज्या बाकीच्या परीक्षा होतात, गट ब गट, तिथून हा जो प्रवास आहे विद्यार्थ्यांचा हा एवढा सोपा नसतो. फक्त मला एकच सांगायचं आहे की आपल्या ग्रामीण, माझी खूप इच्छा होती की ही सोनईचा हा सगळा परिसर हा लघुलेखनमय करायचा आहे, पण शासनाने अशा या आडमुठे धोरणामुळे आता आम्ही त्या ठिकाणी मुंबईला आंदोलन सुद्धा केलं. ज्या महाराष्ट्र राज्याच्या CS आहेत, चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी आमची बातचीत झाली, भेट झाली, तर त्या म्हटल्या मी पॉझिटिव्ह आहेत, खरोखर याची गरज आहे. अनेक मोठमोठे शासनाचे डिपार्टमेंट आहेत, त्यांनी सांगितलं नाही नाही आम्हाला लघुलेखनाची गरज आहे. आता काही डिपार्टमेंट आहेत तर काहींचं नाहीये, पण आता फक्त मुख्यमंत्री साहेब भेटत नाहीत. आता त्यांच्याशी चर्चा पुढे भविष्यामध्ये होईलच, पण त्याच्यातून जर पॉझिटिव्ह निर्णय जर झाला तर सोन्याहून पिवळं, आणि नाही जरी झाला तर जे लघुलेखकात ज्यांचं झालेलं आहे त्यांनी घाबरून जाऊ नका. भविष्यामध्ये आपल्याला जे छिद्र आहे
त्या छिद्रातून छोटंच आहे. आता पूर्वी जे मोठं होतं त्याच्यातून आता फक्त छोटं झालंय. आणि मला निश्चित एक आशा आहे, गॅरंटी आहे की तुम्ही खचून जाऊ नका. लघुलेखनावर विश्वास ठेवा. कुठे ना कुठे तरी ज्या वेळेस वेळ येईल, आता मला वाटतं आजच मगाशी मला एका विद्यार्थ्याने दाखवलं की जिल्हा आपला महिला बाल विकास आणि दुसरी कुठली डिपार्टमेंट आहे, प्रदूषण महामंडळ नाही, दुसऱ्या एका आता 18 आणि 19 तारखेला त्या एक्झाम आहेत. त्याच्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेला असतील तर मला अवश्य भेटा, की निश्चित मी त्यांना योग्य मार्गदर्शन करेल. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं आणि प्रियंकाच्या आपल्या आई वडिलांनी माझा या ठिकाणी सन्मान केला. आणि पुन्हा एकदा या छोट्याशा वाडी वस्तीवरून ही विद्यार्थिनी, ही मुलगी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जाणार आहे. आणि मी तिला एवढंच शुभेच्छा देईल की तुझ्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी या माझ्या इन्स्टिट्यूटकडून, माझ्या सर्व लघुलेखक विद्यार्थ्यांकडून तुला निश्चित शुभेच्छा असतील. तुझं भावी आयुष्य आणखी या ठिकाणी तू आणखी उंच उंच शिखर गाठत जाव, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर.